नमस्कार मंडळी, चातुर्मासामध्ये बऱ्याच प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात. त्यामध्ये गोपद्म व्रत सुद्धा एक आहे. हे व्रत अतिशय प्रभावी आहे. साक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपली बहीण सुभद्रा हिला हे व्रत सुचवलं होतं आणि तिने सुद्धा ते अतिशय भक्तिभावानं केलं होतं. भगवान विष्णूंचा तसेच 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून आपण गायीची पावलं काढत असतो आणि त्यालाच म्हणतात गोपद्म किंवा मग गो म्हणजे गाय आणि पद्म म्हणजे कमळ असाही त्याचा अर्थ होतो. सर्व प्रकारच्या महिला हे व्रत करू शकतात. त्यामध्ये विधवा सुवासिनी असा कोणताही भेद नाही. तर जोपर्यंत चातुर्मास चालू आहे तोपर्यंत सकाळी लवकर उठून तुमची अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला रांगोळीने गोपद्म काढायचे आहेत. 33 गायीची पावलं तुम्हाला काढायची असतात. त्यासाठी साचा मिळतो, तो तुम्ही घ्या किंवा मग हाताने सुद्धा काढू शकता. तर या गोपद्मांवर दररोज एक फूल वाहायचं, हळदी कुंकू वाहायचं, तुपाचा दिवा लावायचा आणि नमस्कार करायचा. उद्यापन असल्यावर तुम्ही एखाद्या सुवासिनीला बोलवून तिला कुंकवाचा करंडा किंवा काहीतरी सौभाग्य अलंकार देऊ शकता. धन्यवाद.